किती लोकांना मराठी समजत नाही याच्यावर करा. हे मी मराठीत विचारले रे. हे मी मराठीत विचारले आणि तुम्ही म्हणताय मराठी समजतंय. गुड. So before starting a story, we should have a formal introduction. I am Saurabh Suresh Bhosle. I'm 28, and it's been 5 years I am in the field of public speaking. I work with India's largest IT company as a subject matter expert. Then after changing the domain, I work with Tata Motors also as training and development officer. And I resigned from the job on 7th day. And it was a high-paying job, and I decided to become a storyteller permanently. Okay, so today's story is about why I took that decision and how storytelling helped us in recovering from the traumas that we are facing every now. How हा प्रश्न पण चुकीचाच आहे की तुमच्यापैकी 90s किड कोण आहे, कारण कोणच नसेल, एका दुसरा असेल. ओके, आहे कोण आहे? ओके, गुड. ओके, लुप्त होत चालली ती लोक, जपा यांना. ठीक आहे. So now this generation is blessed with vocabulary. I always say ki you are blessed with vocabulary. Whatever you feel, you have a word for it. Whatever we used to feel in school, आम्ही म्हणायचो कसं तरी होतंय, आणि आई म्हणायची जरा वेळ जो बरं वाटेल. Now you are blessed with vocabulary, and you are hiding behind that vocabulary, and all of us are just hunting for sympathy, more than that empathy and attention. And each one of us is a strong and hardcore storyteller. जस्ट इमॅजिन जी लोक आज ह्या टेड परफॉर्मन्सला नाहीत आली, इव्हन असं धरून चाललंय की चारही टेड्स बोरिंग झाले, बट तुमचा बेंच पार्टनर नाही आलेला आहे आणि यू वॉन्ट टू गिव्ह हिम और हर द गिल्ट. सो तुम्ही सांगणार भावा आज काय झालंय. द स्टोरी टेलिंग इज इन आवर जीन्स, आवर हिस्ट्री, द इन्सिडेंट दॅट आर हॅपनिंग इन स्कूल, कॉलेजेस, वी आर नॅरेटिंग इट एव्हरी डे. The stories of heartbreak, the stories of accidents, the stories of good and bad are the medium of recovering from trauma. ठीक आहे. सो थोडंसं मागं जाऊया. 10वी पर्यंत आय वॉज अ सो स्टुडंट. मी स्टेट खो खो खेळलेलो आणि मला मॉनिटर बनवण्यात आलेलं. सो मला वाटायचं की यार ही खूप मोठी जबाबदारी आहे. ओके, सो आय कम फ्रॉम अ मराठी स्कूल, नंतर मग सेमी इंग्लिश, आणि द बिगेस्ट आम्हाला अधिकार होता की कोण काय बोललं की फळ्यावर नाव लिहायचं. आणि इट वॉज अ रायव्हलरी बिटवीन द डिव्हिजन्स. तुमच्याकडे जसं कॉन्व्हेंट स्कूलला असतं की रेड हाऊस, ग्रीन हाऊस, अँड तसं तुकडी, ब तुकडी वगैरे. आणि 10वी पर्यंत आय वॉज अ सो स्टुडंट, आणि मग असं काय स्टडीज सिरियसली नव्हते घेतले. तुमच्या किती लोक मोठे आहेत रे घरात? एल्डर वन्स, रेज युअर हँड्स. एल्डर वन्स, थोरले आम्ही घरात. ओके, कीप युअर हँड्स डाऊन, डोंट टॉक विथ यू. यंगर वन्स, धाकटे. हे सगळे राजयोगवाले. ओके, पीपल हू आर एल्डर ॲट होम किंवा जे थोरले असतात ते पायलट प्रोजेक्ट असतात. ओके, सगळे एक्सपेरिमेंट्स तुमच्यावर होणार आणि जो सक्सेसफुल होईल तो बारकेला देण्यात येतो. ओके, सो दॅट्स माय स्टोरी. अँड द वर्स्ट थिंग यू कॅन बी इज अ मिडल चाइल्ड. ओके, इग्नोर्ड. मोठ्याची कपडे छोटी झाली की मधल्याला, छोट्याची मोठी झाली की मधल्याला. ओके, नो एक्झिस्टन्स, नो एक्नॉलेजमेंट, नो रिस्पेक्ट. आणि मी अशा हाऊसहोल्ड मध्ये येत होतो जिथं मी जर वडिलांना माझ्या म्हणलं ना की पप्पा माझ्या रूम मध्ये एका वॉलला येलो कलर पाहिजे, पप्पा म्हणजे ओके, कुठला पण मारणार, येलो नाही मारणार. घरात रिमोट मिळत नाही, इज्जत मिळत नाही, काहीच मिळत नाही. युअर जनरेशन इज ब्लेस्ड बिकॉज यू नो रिस्पेक्ट इज अ नेसेसरी थिंग टू हॅव. आम्हाला कोणी रिस्पेक्ट दिला तर आम्हाला वाटायचं हा काय करतो माझ्यावर. गॉट माय पॉइंट. सो वी सर्वाइव्ड इन अ व्हेरी ब्रुटल, व्हॉट वी कॅन से, कॅज्युअल रेसिझम, कॅज्युअल कलर. आम्हाला नंतर कळायचं अरे ही गुन्हा आहे हा, एकदम कॅज्युअल. आणि नंतर कळलं की अरे दिस थिंग्स आर टेकन इन अ डिफरंट मॅनर. ओके, द कमिंग बॅक, मी 9वी पर्यंत कधी 68 70च्या पुढे कधी गेलोच नाही. सो घरातल्यांनी माझ्याकडून होप्स सोडलेले. ठीक आहे, सो ऑल होप्स ऑन माय लिटल ब्रदर. आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण फोकस केला. ह्यांनी ठरवलं की 10वी त्याला जे मार्क्स पडतील ते पडतील, ग्रॅज्युएशन करेल आणि जे काय करायचं ते करेल. नाव द मेन थिंग इज की मला खूप आवडायचं की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घ्यायला. म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिपाई होते, बट खो खोच्या ग्राउंडला फक्की मारायला मी पहिला असायचो. तांदळाची पोती आले तर मी पहिला असायचो. काय आलं तर मला फक्त वर्ग स्किप करायचे होते. ठीक आहे, सो ते सरांनी ओळखलं, मला मॉनिटर बनवलं, आणि कम्युनिकेशन स्किल वॉज सो वीक.
आता तुम्ही मुलं मुली जेवढ्या इझिली एकमेकाशी बोलू शकता आणि तुम्ही ते फेसला भारी भारी डान्स करताना मला एवढं कौतुक वाटतं ना तुमचं. आमच्या वेळी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असायचा. है ना? त्यात पण एका लाईन मध्ये 4 लोक 3 लूप मध्ये डान्स करायचे, एक फास्ट, एक मीडियम, एक स्लो. आणि त्याचं कौतुक आमच्या आईबापाला होतं. नाव यू आर ब्लेस्ड की तुमच्याकडे कोरिओग्राफर्स आहेत, तुम्ही सगळे काय म्हणू शकता मेमरीज कॅप्चर करताना. यू आर ब्लेस्ड दॅट यू आर अलाउड टू एक्सप्रेस युअर इमोशन्स. आमच्या जनरेशनला अलाउडच नाही केलं. मी 90s कडे 95 वरून फेअरवेलला आम्हाला रडताच येत नव्हतं. रडलं तर म्हणायचं का रडतो, एवढं काय झालं. सगळ्यांना इच्छा होती रडायची. 10वीची फेअरवेल जेव्हा होती ना, आम्हाला माहित होतं वी आर गोइंग टू मिस कॉल दिस. नाही कोण रडून देत होतं. सो स्टेरियोटाइप्स खूप जास्त होते आणि नंतर कळतं की हे का होते, कसं होतं, आणि ती सिस्टीम आपणच सेट केली. सो फिमेल इंटरॅक्शन एवढं कमी होतं ना की कुठली मुलगी माझ्याकडे बघून असली तर मी पहिलं माझी पॅन्टची चेन उघडी का बघायचं, की माझ्याकडे बघून असेल. नॉट शुअर माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स आहेत का, ऍब्सोल्युटली नॉट. मग का हसले असेल, मे बी देर इज समथिंग रॉंग विथ माय अपॅरल और समथिंग. ओके, त्या एरामध्ये. आणि 10वी पर्यंत सगळ्या 90s किडचं एकच स्वप्न होतं, टू बिकम अ टीचर. यू आस्क एनीवन, युअर फर्स्ट ड्रीम जॉब इज टू बिकम अ टीचर, बिकॉज दॅट वॉज द ओनली फील्ड जिथं तुम्हाला कळतं रिस्पेक्ट मिळते. सो मी काय ठरवलं, शिक्षक व्हायचं. 11वी मला 52% पडले आणि माझ्या घरात त्यावेळी 20 इंजिनियर्स होते, काका काकी मिळून. आता तुम्हाला डँग जोक्स आवडत असतील तर पुढचा जोक तुम्हाला कळेल की त्यावेळी असं महाराष्ट्रात वातावरण होतं की कुठला पण पॉलिटिशियन एका डोंगराकडे बघायचं असं म्हणायचं, काय भारी डोंगर आहे ना, इथे एक इंजिनिअरिंगचं कॉलेज टाकूया. आणि ती वेव होती, त्या वेव वरती मी राईड झालो आणि माझा ग्रुपही बसला नव्हता. नाव सी द देवानं माझी स्क्रिप्ट लय वेळ काढून लिहिली आहे की सौरभ भाऊ थांबा, माझा ग्रुप बसत नाही. ग्रुप नाही बसला की इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल. त्या वर्षी खूप साऱ्या लोकांना फिजिक्समध्ये 35 मार्क पडले आणि ग्रुप बसत नव्हता, म्हणून गव्हर्नमेंटनी 10 मार्कांना ग्रुप कमी केला. आता मला ग्रुप बसला आणि मला प्रोडक्शन इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. सो नाव व्हॉट आय वॉन्टेड टू बिकम टीचर, देन इंजिनियर. एक लक्षात घ्या, 7वी-8वीचं स्थळायचं काय करायचं आणि ते करायला जायचं. ज्याला माहित नसताना काय करायचं तो सगळं करून येतो, आणि माझ्यासोबत तेच झालं. सो मी तिथं गेलो आणि इन फर्स्ट इयर मला कळलं की अरे इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्स असतं. कारण तेव्हा युट्यूब आणि डिजिटल क्रांती आली नव्हती की सिलेबस बघायचा आहे. मला काय दिसत होतं की घरात 20 काका काकीत, इंजिनिअरिंग मीन्स गुड नोकरी, गुड छोकरी, पीक पीक पिरियड ऑफ इंजिनिअरिंग. आणि होतं असं बरं का, यू वोंट बिलीव्ह, असा पिरियड होता. 8 लाख डोनेशन घ्यायचे काय कॉलेजेस, यू वोंट बिलीव्ह. ए गोल्डन एअर ऑफ इंजिनिअरिंग. आणि फर्स्ट इयरला माझे 8 विषय बॅक राहिले. 2 विषय निघाले, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि दुसरा होता केमिस्ट्री. केमिस्ट्री निघाला वॉटर अँड करोजन वरती, आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग निघाला पुढची मुलगी तिरकी बसलेली म्हणून. पप्पाचं नाव सोडून हाय तसं कॉपी मारलं सगळं. मी घरी गेलो, आमच्या भागात पाणी खूप जास्त आहे, जमीन खूप छान आहे, सातारा भागात शेती छान होते. आमचा पप्पा म्हणला भैया तू शिक, आपल्याला भरपूर आहे. मी म्हणलं नाही पप्पा मला इंजिनिअरिंग जमणार. द थिंग अबाउट मी इज की आय लाईक मॅथ्स बट मॅथ्स डोंट लाईक मी बॅक. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, भैयाला जर सांगितलं आपल्याला भरपूर आहे तर भैया शिकल का. भैया परत बसला, परत शिकला, ग्राफिक्स निघाला 7 बॅक. आता मला कळलं इंजिनिअरिंग नॉट माय कप ऑफ टी. मी म्हणून म्हणतो जेव्हा जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजला जातो ना, आय सल्यूट ईच अँड एव्हरी टीचर अँड स्टुडंट, बिकॉज इंजिनिअरिंग तुम्हाला इंजिनिअरिंग सोडून सगळं शिकवतं, मोस्टली लाईफ शिकवतं. ओके, इंजिनिअरिंग हा लाईफचा क्रॅश कोर्स आहे. जस्ट इमॅजिन तुम्ही एक शीट काढता, तुम्ही एक असाइनमेंट घेता, ती रात्रभर जागून लिहिता, दुसऱ्या दिवशी शिक्षक त्यावर फुली मारतो बिकॉज ती दुसऱ्या कोणी वापरू नये. हे किती जाहील बरोबर. हे लाईफचे डिसिजन्स तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये शिकवण्यात येतं की आज ज्या मुलीने आपली स्टोरी लाईक केली ती दुसऱ्या दिवशी फेस्ट कॉर्डिनेटर झाल्यावर दुसऱ्यासोबत बोलतीये. ओके, तो तुम्ही एक ऑब्झर्व केलं ना, आय स्पीक द स्ट्रीट्स, मी सगळ्यांसाठी नाही बोलत. तिथं एकानंच हात वर करून टाळ्या वाजवली, मी त्याची स्टोरी सांगितली. ओके, सो देर आर सो मेनी स्टोरीज दॅट वी टेल इन अ ह्युमरस वे. इन स्पेशली मेन, आय टॉक अबाउट मेन अलॉट बिकॉज कोणच बोलत नव्हतं आमच्याबद्दल. आणि आम्हाला ट्रॉमा कोप अप करायची सवय कशी माहिती का, एकमेकाची लायकी काढून.
वी मेक जोक अबाउट आवर फायनान्शियल लाईफ, मेंटल हेल्थ इश्यू अँड वी कोप अप विथ इट. किती स्ट्रेंज आहे ना हे. ओके, सो ते झालं आणि इंजिनिअरिंग सोडलं. मी हॉटेल मॅनेजमेंट स्टोरी थोडी पळवतो कारण की मला खूप कमी टाइम आहे. तर मग हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. मग वडिलांच्या पुढे माझा शार्क टँकचा पहिला एपिसोड झाला. देन हे अग्रीड अँड आम्ही त्या कॉलेजला गेलो. मग तिथं ऍडमिशन मिळलं नाही. देन आय चूज बीबीए. आणि बीबीए मी कसं चूज केलं की माझा एक फ्रेंड आहे, पण एक 8 लाख डोनेशन भरलेला आणि तो जस्ट माघारी आलेला. आणि तो आला आणि म्हणला, सौर्या बीबीए म्हणून असते, त्यात मॅथ्स नसते. मी एवढ्यावर बीबीएला ऍडमिशन घेतलं. 6च्या 6 सेमिस्टर टॉपर, शेवटी युनिव्हर्सिटी टॉपर. घरातले हँग. आता पप्पा म्हणे, मी म्हणलेल ना तुझे पता नाही लेकिन तू. बघा, आणि लास्ट इयर आय गॉट प्लेस्ड इन 21 कंपनीज. घरातले अजून हँग. आणि ते आई बापा तळायला, मला माहित होतं भैयात आहे, फक्त भैया अभ्यास करत नाही. बरोबर आहे. अँड देन आय गॉट प्लेस्ड इन टीसीएस. टीसीएस माय फर्स्ट कंपनी. 4 months खूप छान. 4 महिन्यानंतर मला कॉलेजला, ज्या कॉलेजमधून मी रस्टिकेटेड होतो 7 वेळा, आणि खूप चीप थ्रिल्समुळे रस्टिकेट झालो. पहिल्यांदा रस्टिकेशन का झालं माझ्या आयुष्यात, फर्स्ट डे ऑफ माय कॉलेज इन 11th आय वेंट, आणि सगळी लोक आवाज काढत होते, मागणं आवाज काढतात माहिती ना, आणि आय जस्ट लाफ्ट. आय डिड नथिंग. सरांनी मला बघितलं. तुम्हाला माहिती चोर चोर कधी होतो, जेव्हा तो चोरी न करताना पकडला गेलेला असतो. मला पहिल्या दिवशी माझी चूक नसताना बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा आवाज मी काढला, कारण पहिल्या दिवशी बदनाम तो कायम बदनाम. ओके, आणि ज्या दिवशी पहिल्यांदा रस्टिकेट झालो, आय रेड माय फर्स्ट बुक, विंग्स ऑफ फायर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर. 6 महिने लागले मला ते पुस्तक वाचायला. आणि पहिलं बुक होतं, खूप इन्स्पायर झालो आणि मला ते खूप आवडायला लागलं. नाव आय विल टेल यू वन स्टोरी. 2018 20 ऑक्टोबर पर्यंत मी एकदाही आयुष्यात स्टेजवरती चढलेलो नाहीये. आणि आज जवळजवळ मी 800+ वेळा स्टेजवर चढलेलो मागच्या काही वर्षात. सो आय एम ऍक्सिडेंटल पब्लिक स्पीकर, ऍक्सिडेंटल स्टोरी टेलर अँड ऍक्सिडेंटल कॉन्टेंट क्रिएटर. आणि माझ्यासोबत काय त्या गोष्टी घडल्या म्हणून मी इथं आहे. मी एवढे ट्राय मारले आयुष्यात, देव म्हणला भास्कर बाबा ही चांगलं काहीतरी धरून जा. आय ट्रायड अ लॉट ऑफ थिंग्स. ठीक आहे. सो आता मला कळलं की फुडून डिमांड आहे, तर सप्लाय लगेच द्यायचा नसतो. देन यू वोंट बी वॉल्यूड ना, की लगेच सप्लाय दिल्यावर तुला फॉर ग्रँटेड घेतील ना भाऊ. तुम्ही लगेच रिप्लाय देऊन फसताय बाळांनो. तर मी म्हणलं, मॅम जस्ट वेट अ मिनिट, आय विल टॉक विथ माय टीम अँड लेट यू नो की इफ आय एम फ्री ऑर नॉट. 22 वर्षाचा मी, कुठली टीम आणि काय. मी घड्याळात असं 3 मिनिटं बघितलं, मी येस येस म्हणलं, येस बास म्हणलं, या मॅम आय एम फ्री ऑन 20th मॅम, आय वेलकम. सो मी गेलो. पहिल्यांदा 9 ते 12 माझं स्पीच होतं. 9 ते 2 चाललं. नो सोसू ब्रेक, नो बायो ब्रेक, नो लंच ब्रेक. 5 तास पोरांना ऐकलं. शेवटी स्टँडिंग ओवेशन दिलं. मी हँग म्हणलं, मी खरंच छान बोललोय का घरं जायचं म्हणून उभी राहिले ती. आणि ते इट स्प्रेड लाईक अ फायर आणि प्रत्येक कॉलेजमध्ये बोलवायला लागलं. वायल आय वॉज डुईंग जॉब. 4 वर्षामध्ये 500 स्कूल कॉलेजेसमध्ये मी गेलो. स्कूल्सकडून मी चार्ज करत नव्हतो. एवढी सॅटर्डे संडे. आता माझं लग्न झालं 1 महिना आधी. त्यानंतर मी जेव्हा फिरायला गेलो, तो माझा 6 वर्षातला पहिला ब्रेक आहे. 6 वर्षात एकही दिवस ब्रेक नाहीये माझा. सो माय होल मोटो ऑफ क्रिएटिंग द शोज, स्टोरी टेलिंग शोज, इज हिलिंग. द स्टोरीज दॅट आय एम टेलिंग इज स्टोरीज ऑफ युअर सेल्फ. दॅट्स वाय यू आर क्लॅपिंग. जर मी इथं येऊन माझ्याबद्दल मी किती भारी सांगितलं, तू म्हणणार मी माझ्या पप्पाचं ऐकत नाही, तुझं काय. तुमच्यापेक्षा शहाण्या व्यक्तीला तुम्हाला ऐकायचं नाही, तुम्हाला अशा व्यक्तीला ऐकायचं जो म्हणणार हे माझं सांगतोय. मेक देम फील लाफ्ड, मेक देम लाफ, मेक देम थिंक, अँड यू कॅन ऑलमोस्ट टेल देम एनिथिंग. दॅट्स द बेसिक रूल. आय एम अ मॅन ऑफ ऑब्झर्वेशन. मला एकट्याला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मी 5 वर्ष लाल परीनं महाराष्ट्र ट्रान्सपोर्टच्या 25 जिल्हे फिरलोय, अँड दॅट्स माय कॉन्टेंट. एका बसमध्ये 40 कॅरेक्टर स्टडी करायला मिळतात. एक म्हातारी असते जी सुनेला शिवाय देते, एक पोरगा असतं ते कॉलेजला शिवाय देत असतं. बरोबर आहे. प्रत्येकाची एक स्टोरी असते. इफ यू आस्क जस्ट वन क्वेश्चन, काय चाललंय, महाराष्ट्रन्स आर सो नाईस अँड क्लीन, ते सगळं सांगतात काय चाललं. होल पॉडकास्ट इज देअर. इफ यू गो टू सलून, यू जस्ट आस्क काय चाललंय, देर इज द मोस्ट काय अंडररेटेड पॉडकास्ट इज आर हॅपनिंग इन सलून्स. सेकंड इज सगळ्यात टॉपचा पॉडकास्ट आई आणि मावशीचा आहे. यू जस्ट रिलीज द फोन कॉल्स, million व्ह्यूज. सो देर इज अ स्टोरी टेलिंग इन वन ऑफ अस, एव्हरी वन ऑफ अस. And that's how content is making you insane at some times, sane at some times, and it is giving you the
It is not giving you the liberty to choose that things you actually like. One more thing. There is one more thing. I'm not against any culture or not against any band or anything, but there are Indian artists who are performing on street. They need your support. They need your support. You know whom I'm talking about. They need your support. The content that you are consuming, don't go in such a way जिथं तुम्हाला वाटेल की हर्डिंग होते म्या. ठीक है. You have to choose your favorite artist. You have to choose your party to vote. You have to choose a movie to watch by yourself. ठीक है. Lastly, I want to tell you two things. What changed me? ठीक है. From cheap thrills to thrills. In 2014 December, I lost 3 friends in 3 different car accidents of 3 different weeks of December. Second week, third week, fourth week माझे 3 मित्र वारले वेगवेगळ्या ऍक्सिडेंट्स मध्ये. आणि ही खूप लोक हसतात ह्या गोष्टीसाठी. आता इझिली बोलता रे तुम्ही एन्झायटी डिप्रेशन वगैरे खूप इझिली बोलता. ओके की तुम्ही थोडंसं सॅडिस्टिक इव्हेंट्स आले ना लाईफमध्ये यू पुट इट ॲज अ डिप्रेशन. नो इट्स नॉट. इट इज जस्ट अ सिरीज ऑफ सॅडिस्टिक इव्हेंट्स. नथिंग एल्स. आपण ग्लोरिफाय करतो, व्हॅलिडेट करतो त्या गोष्टी. आणि माझ्यासोबत झाल्याने मला वाटलं मे बी आय विल बी द फोर्थ वन टू डाय. बिकॉज आमच्या इथे मूवीज होते बरोबर, फायनल डेस्टिनेशन वगैरे. आणि आय गॉट स्केअर्ड. मी 6 महिने घराच्या बाहेर नाही. तेव्हा ग्रंथ महोत्सव लागला आणि माझ्या वडिलांनी पुस्तकं आणली. 180 दिवसामध्ये मी 108 पुस्तकं वाचली, जो नॉन रीडर होता. ओके. आणि एक पुस्तक वाचलं की मला कळायचं हा ऑथर माझ्याबद्दल का लिहितोय, ह्याला कसं माहित माझ्या सगळ्याबद्दल. डू यू फील सो? ईच एंड एवरी बुक इज अबाउट यू. दैट्स व्हाई आई से अपन सगे लॉटचा माल है. अगर किसी ने आपको कहा खुदा ने तुझे बनाया होगा बड़ी शिद्दत से, खुदा के पास इतना टाइम ही नहीं है. लॉट ना खाली आलोय, मेंदू फक्त वेगळा आहे. हाऊ यू युटिलाइज इट्स इज गोइंग टू डिटरमाइन युअर स्टोरी. Every time I step on stage, I remember Suraj, the friend that I lost in car accident. Every time I step on stage, मी सांगतो माझ्या आयुष्यात काय दुःखी घडलं. जेवढ्या वेळा मी सांगतो तेवढ्या वेळा मी त्यातून हील होतो. जस्ट इमॅजिन एखाद्या मुलीचं ब्रेकअप झालेलं असतं. पहिले 3 महिने तो खूप सॅडिस्टिक असतो, ऑब्सेंट माइंडेड असतो. 3 महिने तो स्टोरी तिला कसं डीच करण्यात आलं, तिला कसं डीच करण्यात आलं, 3 महिने कंटिन्युअस सांगतो. 3 महिन्यांना स्वतःच्या स्टोरीचं जोक तो स्वतः मारत असतो. दॅट्स द पॉवर ऑफ स्टोरी टेलिंग. The number of amount you share your story multiple times, you are healing yourself. You're healing yourself. At the last, माझी लाईफ परफेक्ट नव्हती. मी काय एक्स्ट्रॉर्डिनरी नाहीये. आय एम जस्ट अ ऑर्डिनरी बॉय हु मेड मिस्टेक्स इन लाईफ. माझ्या वडिलांसोबत माझी मैत्री झाली, माझं आयुष्यच नीट झालं. सिंपल गोष्ट. द मोर यू टॉक विथ युअर पॅरेंट्स, यू विल गेट टू नो की आपल्या आयुष्याचे पुढे होणारे इन्साइट्स त्यांच्याकडे आहेत. द मोर यू ट्रॅव्हल विथ युअर पॅरेंट्स, नंतर कळेल ती जुनी गाणी का लावतात तुम्ही मोठे झाल्यावर. द मोर यू सिट विथ युअर पॅरेंट, तुम्ही 25च्या पुढे गेल्यावर करेल पप्पा घरी आल्यावर शांत का असतो. द मोर यू सिट युअर मॉम अँड डॅड, तुम्हाला लग्न झाल्यावर कळेल ते एकमेकाला प्रश्न का विचारत नाहीत, फक्त कसं आहे का विचारतात. द मोर यू स्पेंड टाइम विथ युअर पॅरेंट्स, युअर लव्ड वन्स, यू विल गेट टू नो द इसेन्स ऑफ लाईफ. दॅट्स माय टाइम. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.